आज्या कसलं असं वाटतंय ना. कर काय झालं आज्या तुला आठवतंय का ट्रेनिंगला सोडायला मी आलो होतो आणि आज तू इथं लान्स नाईक म्हणून आलायस. कसलं भारी ना. व्हायला करावले मला बी भारी वाटतं. हा आज्या अरे कुठं हरवलायस तू. काय ना रे जुन्या आठवणी जागा झाल्या. राहुल्या मी आणि ना एकेकाळी ट्रेनिंग सेंटर गाजवलेलं.
नमवितो रोज माथा जय 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 संचारते महाराज आज मी तुमच्यामुळे इथं उभा आहे बघा. बॉर्डरवर मिशनला जाताना एवढंच डोक्यात होतं की आपण महाराजांचं मावळं आहे, मागं हटायचं नाही. मग जीव गेला तरी 72. आणि तुमच्या कृपेने तसं काहीच झालं नाही. महाराज देशाची अजून सेवा करायची संधी आहे मला. आता 3 महिने मी इथंच असणार आहे. या लेकरावर तुमची नजर राहू द्या आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्या संग असू द्या. बर आज्जा निघू का मी? कर लगेच वे. हो म्हणजे जरा वेळेत पोचल ना. नाहीतर आमचं बापू तुला माहित आहेत ना, उशीर झाला तर उद्या पेपरात बातमी देतील पहिल्या पानावर, रावल्या झाला गायब म्हणून. व्यवस्थित जा. हा काळजी घे. हो येऊ. आजा मला तुझ्याशी बोलायचंय. माझं तुझ्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे. लय सलमान मौजी, पण लाखात एक तूच माझा भाऊजी. शितले तुला 100 वर्ष आयुष्य आहे बघ. काय नको 100 वर्ष आयुष्य. एक तर इथंच मला कुठेतरी पळून जावंसं वाटतंय हो. उगाच चेष्टा करू नको ग बस. मला माहिती मी इकडे आलोय ना म्हणून तुला तसं वाटायला लागले. अहो नाही, तुम्ही तिकडे गेलाय म्हणून नाही. अहो इथं लई मोठा प्रॉब्लेम झालाय. का काय झालं? तू बरी आहेस ना? मी हाय हो बरी. इथं महादेवाच्या मंदिरापाशी आले. का? अहो भैयांच्या बंगल्यावर ताई साहेब आल्यात. मी फोन केला म्हणून आले असतील असं वाटतंय मला. अहो काय कळना मला काय करू ते. शितले तुला मी सांगितलं होतं ना आधीच. हा अगं ऐकत जा की जरा तरी. अहो सॉरी की चुकलं माझं. एक तर इथंच मला कळना झालंय काय करू ते. आणि तुमच्याशी बोलावं तर तुम्ही बी चिडतावे माझं. बर बर रड नको नाहीतर आपलं बाळ रडक होईल. अहो काय तुम्हाला नुसती बाळाची काळजी आहे, आईची नाही वे? अगं तसं नाही, हाय की तुझी बी काळजी. मला सांग तू तेवढ्यात कधी गेलीस आणि घरी माहितीये का? नाहीतर ते काळजी करत बसतील का? मी गेल्यापासून घरी गेलीच नाहीस का काय? अहो नाही अजून. मी भैयांच्या माग गेलते त्यांच्या बंगल्यावर, पण तिथं बी काय कळायला मार्ग नाही हो. मग नंतर आपण सापडतोय का काय, आपल्याला कोण बघतोय का काय, या भीतीनं इथं आले. बर बर ठीक आहे रडू नको आता. तू आधी पहिले घरी जा बघू. अहो नाही नको. परत घरी जाऊन काय तर बोलले तर? नको नको, मी सांगितलं घरी मी इथंच बसणार. ते मी इथंच बसते. नको. बर ठीक आहे. अहो
बघा तरी नेमकं तुम्ही केलं आणि असं झालं. अहो, तुम्हाला माहितीये तुम्ही वेशोबी पोचला नसाल तोपतूर भैयाला टॅलेंट आला सांगायला की घरला ताई साहेब आल्यात. ती दोघं पळत सुटली. त्यांच्या माग मी बी गेले पण घरी पोचेपतो त्यांनी दरवाजा बंद करून घेतला. मला लई टेन्शन आलंय. अहो ऐका की ताई साहेबांनी भैयांना सांगितलं की शीतलला फोन केलता तर ते तर लई चिडत्याल. अहो मला तर परत घरला जायला लई भ्या वाटतंय. ठीक आहे तू रड नको, शांत हो बघू. आणि मला सांग काय करणार आहे त्यो? हा तुझं काय चुकलंय का? आणि तू काही एकटीने केलंस का सगळं? हा मग कशाला घाबरायचंय? हे बघ तू घरी जा, शांत हो आणि शांत डोक्यानं मामींना सगळं सांग काय झालंय ते. आणि फक्त मामींनाच सांग, तर बाकी सगळ्यांना सांगशील आणि कालवा होऊन बसायचं. हो ऐका की काय जरी झालं तरी तुम्ही आहे ना माझ्या बरोबर? शीतले अगं नको काळजी करू, अगं मी आहेच की तुझ्या संग कायम. हा तू पहिली घरी जा बघू आधी. बर जाते. देवा आता तूच बघ र बाबा. जेडे जा जरा चहा टाक जा. परत आता त्याला काय होतंय? जा टाक जा. काय करायचं बाई, ही पूर्वी अजून घरला आली नाही. नाहीतर काय बाई, नक्की मंदिरातच होती का ती? नाही म्हणजे एवढा उशीर काय करत बसली असेल मंदिरात? अगं तीच तर, आता 3 तास होत आले. एक काम करतो, मीच जातो आणि बघतो काय आहे आणि काय नाही ते. वय मी बी तेच म्हणणार होतो. चल आपण दोघं बी जाऊ. हा आलीच. अगं शीतले कुठं गेलतीस? इथं आमच्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. वय की काय ग, एवढा उशीर काय करत होतीस मंदिरात? काय नाही ते असंच बसले होते जरा. असंच म्हणजे? हे पुरीनो आता उगाच तिला आलेल्या धारो धरू नका. अगं नवरा गेलाय म्हणल्यावर जाऊन बसली असेल जरा मन हलकं करायला. पहिलं शीतल. शीतल जाताना आजा बरोबर काय भांडण बिंडण झालं नाही तुझं? नाही असं काही बी नाही मामा. एवढी गपगप काय आहेस? काय झालंय? आजाची आठवण येते का? अगं आम्ही समजा आहोतच की तो तुझ्या सोबत. हा नाही तसं काय नाही, ते जरा थकले मी म्हणून. हे बघ शीतल, तू जरा थोडा चहा घे. नाही तर एक काम कर, तू आज जाऊन जरा पड जा. जा आराम कर जा. अजिंक्य पोचले असतील आता बहुतर. मामी अहो आतमध्ये चला की, एवढं बी कळत नाही वे. अगं वय की, पण एवढं काय झालं तुला चिडायला? मग काय तर चला. अगं शीतले असं बोलतात होय? शीतल हो बघितलं का पोरगी कशी बोलते ते? अहो असंही बोलायला लागली तर पुष्पा कशी समजून घेईल तिला? ही घरात अशीच वागते का? नाही हो नाना, तशी नाही वागत. पण मला एक कळणं झालंय, पुष्पीनं कसं काय खपवून घेतलं? जाऊ दे नाना, तुम्ही नका लक्ष देऊ. अहो या सासू सुनांचं असंच चालू असते बघ. काय ग तुझं काय झालंय? आणि अशी का वरडत होतीस? सगळी होती का नाही तिथं? त्यांच्या समोर वरडतीस वे मला? मी काय तुझ्या वेळी वय ग? अहो मामी केव्हापासून कोण होतं ते आज चला म्हणून. अहो तुम्हाला माहित तरी का काय झालंय ती? काय झालंय? काय आबाळ कोसळलंय तुझ्या वय? आणि फक्त माझ्याच नाही तुमच्या बी डोक्यावर कोसळणार आहे आता. ये बाई, आत्ताशी कुठं मी चांगल्या दिवसाची स्वप्न बघायला लागली आणि तू काय मधीच खो घालू नकोस बघ.
काय झालंय का नाही ती स्पष्ट सांग. अहो मामी, ताई साहेब आल्यात आणि भैया पळत गेलेत बंगल्यावर. मामी अहो, कालच आपला फोन झाला आणि आता त्या आल्या बी. मला तर काय कळनाच काय करायचं ते. अगं अशा कशा आल्या त्या? आणि आल्यात म्हणजे गावात आल्यात आणि ते बी एका दिवसात आल्या म्हणजे. अहो मामी, भैया आहे तसं गेले बंगल्यावर पळत. त्यांच्या माग मी बी गेले, पण त्यांनी दार लावून घेतलं आणि आतमध्ये काय तर बोलत बी बसले होते. मामी अहो, मला लई टेन्शन आलंय. काय करायचं काय कळना झालंय मला आता. शितले, तुझी आयडिया अंगलट नाही ना यायची? माझी आयडिया होती वे मामी. हो मामी, एक तर तुम्ही सांगितलं म्हणून मी फोन लावला, भैयानं कडून त्यांच्याकडनं नंबर काढून घेतला आणि आता तुम्ही सगळं माझ्या अंगावरती ढकलून मोकळी होताय वे. मला तर नाही यात पडायलाच नव्हतं पाहिजे. अगं नाही 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 नाही, माझीच आयडिया होती. हे बघ, मी काय बी तुझ्यावर ढकलत नाही, मी अजिबात तुझ्यावर येऊन देणार नाही, तू नको टेन्शन घेऊस. पण आता तू फोन केलेला कळलं की मी बी आलीच की. आता भैयालाही भडकत्याल, त्याचं काय करायचं? मला नाही माहित, तुम्ही बघून घ्या आता. अगं काय ग? काय ग, काय चाललंय तुमच्या दोघींचं? काय तुला काय करायचंय ग? आमच्या सासू सुनांच्या मध्ये तुला यायचं काय कारण आहे का? जरा म्हणून आमच्या दोघींना बोलून देत नाहीस, आली लगेच वर्तवण करून विचारायला. एक तर आधीच मला घाबरायला झाले. घाबरायला? काय झालंय घाबरायला? ही शितली घाबरली म्हणून घाबरली मी. काय ग शितले, काय झालंय तुला घाबरायला? मला ते अगं पोटशी आहे ती, मग होतं असं कवा कवा. पण मी म्हणते तुला काय करायचंय ग? लई चौकशा लागतात बघ जेडे तुला. जा तुझी तू काम बघ. जा अगं मम्मी, यांना काय झालंय मध्येच? असं बाहेर का काढलं मला? या दोघींचं काहीतरी चाललंय एवढं नक्की. आणि हे पण बाहेर गेलेत, ते अजून बी आले नाहीत. नक्की झाले तर काय? कुठं जाऊन बसलेत कुणाच ठाऊक. नाही नाही तू डायरेक्ट तिकडेच ये. आधी मध्ये कुठं नाही, तिकडेच भेटू आपण. ये 1 तासाभराच्या आतमध्ये ये तिथं. हा ठेव फोन ठेव. आवर. मामासाहेब एवढे फोन का करताय? एव्हरीथिंग इज ओके? आई साहेबांचं प्याद. काय म्हणत मामासाहेब? कुठं काय तवा. हे वा वा वा. संग्राम सिंह प्रताप सिंह जगताप उर्फ सिंबा म्हणजे आमचे भाचे साहेब. कसे आहात? आम्ही मजेत, पण तुम्ही काय एवढे घामाघूम झालाय? मामासाहेब आम्हाला एक प्रश्न पडलाय. आम्ही इथं आलोय तर आमच्या लाडक्या मोठ्या आईसाहेब इथे दिसत नाहीयेत. कसे सिंबाराव, तुम्ही अचानक जप्ती पथकासारखी आमच्यावर रेट टाकली, त्यामुळे आम्हाला काय सुधारणा झाले. आणि सिंबा, तुम्ही आम्हाला दरवेळेस सांगता का नाही काय करणार आहे काय नाही? मग इथे यायच्या आधी का नाही सांगितलं बरं? आमच्या आई साहेबांनी फोन काढून घेतला ना. इथं तुम्हाला माहितीच आहे, आम्ही तुम्हाला सगळं सांगतो. आम्ही आतमध्ये आहोत, मोठे आई साहेब आले की आम्हाला जरूर कळवा.